वाचता येते काय? नाही. भेटकीचा पोळा देऊ की पुस्तक देऊ? दोन पैकी काय देऊ? खायला पाहिजे की वाट्याले पाहिजे? डोक्याले पाहिजे की पोटाले पाहिजे? हा, पारले शक्तिमान दोन पैकी एक. मागचं बोल नका. घे लवकर. बोल नको. टाळ्या. वा बघा भाऊ, कंपनीला जबरदस्त. आडनाव काय म्हटलं त्यानं? गठन का? म्हणूनच मस्त आहे. खाऊन पिऊन चांगल्या घरचा आहे ना. इकडे कोरड भाऊ आहे. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. आपण भगवान भोलेनाथाच्या माता पार्वतीच्या महाशिवरात्री निमित्त माझ्या माय माऊल्यांना, माझ्या पार्वती मातेंना, माझ्या महादेवांना धन्यवाद देतो. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. एवढ्या भव्य दिव्य यात्रा उद्या गोपाळकाला आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला मदत करा, अन्नदानाला मदत करा न मागता. अरे चालला का? होय होय बाबू, चालले का तुम्ही? बिस्किट देऊ काय? तरी तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. घरी जा, बायकोले फोन लावा, पाठवा, ताईले ऐकू दे. तुम्ही लेकराई जोर झोपा आणि हिशोबानं पैदा करा. मुलगा नाही बसता पैदा करत 5-5, 7-7. हे बाई एकच पीस आहे पण जोरदार. चालला मम्मीकडे. दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत, दयावंत तुझला म्हणती थोर थोर संत. एक रूप आपण दोघे तुझाही साय, एक रूप आपण दोघे तुझाही साय. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. तुला सोडून या देवा कैक लोक थकले, तुला शोधून या देवा कैक लोक थकले. तुला शोधून या देवा कैक लोक भुलले. तुला शोधून या देवा कैक लोक थकले. तुला शोधून या देवा कैक लोक भुलले. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय, गौरी हरा दीनानाथा धरीन तुझे पाय. रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय.
नाथा धरण तुझे पाय गौरी हराची नाथा धरण तुझे पाय धरण तुझे पाय बोलो रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता रमाई भीमाईचा विजय असो हा. आणि ग्रामस्थ इंदोरावासियांचा विजय असो लेंडी टोल्यावाल्याचा विजय असो मी सर्व माझ्या भावांना बहिणींना आणि एवढ्या इंटरेस्ट मध्ये मुलं बाळ मस्त मजेच आहे यायला फार आवडी आहे मी माझ्या लहान लहान बालगोपालांनाही धन्यवाद देतो कीर्तन ठेवण्याचा उद्देश काय आहे खोबऱ्याकडे परिवार महादेवाच्या पार्वती मातेच्या त्यांचं माता पार्वतीचं मंदिर बांधलं खोबरागडे परिवारानं आपण गावकरी मंडळीनं थांब बेटा गावकरी मंडळीनं महादेवाचं मंदिर बांधलं तुमच्या गावात परमात्मा एकची मंडळी आहे एवढंच नाही तर वारकरी आहेत गुरुदेव सेवा मंडळ आहेत जगनाळे बाबा राजा भोज बाबासाहेब आंबेडकर शिवराया आपण सर्व मिळून मिसळून इंदोऱ्याचा इतिहास आहे इंदोरा खुर्द आपलं गाव मिळून मिसळून आहे या गावात पार्टिशन नाही सर्व गाव जिव्हाळ्यानं एकत्रित येतात आणि ते गाव एकत्रित राहावं त्याकरता ग्रामगीतेवर माझं कीर्तन आहे मी काही राजकारणी महाराज नाही आम्हाला आम्ही जुळवाय करता येतो लक्षात घ्या बायो तुम्हा महिलांचा धर्म काय आहे दोन भावाला एकत्रित ठेवा मधात ठेवी काल माराव आणि दोनही भाऊ चिकटेल राहिले पाहिजे तुम्ही बायाईनं रात्री मंत्र नवऱ्याले दिला की एकाच दिवसात घराचे 2 तुकडे जागा कमी असली तर नवऱ्याले तिरोळ्याले नेता मुलांच्या शिक्षणाकरता आपण दोघं राहू म्हणजे दोघं राहिले म्हणजे सासू सासरे इंदोऱ्यात लेंडी ठेवल्यात आणि हे दोघच जण मुलं इथे शिक्षणाले इकडे हे सासू सासरे भंगार माल आहेत पण तुमच्या गावातल्या महिलाही चांगल्या आहेत कीर्तन ऐकायला आल्या ना नाही तर कीर्तन फिरतन कोणी नाही ऐकत एखाद्या 2-4 पोरीले नाचवलं ना मग अवघेच येतात म्हणजे आजकाल मनस्थिती बिघडली म्हणून या मनाला स्थिर करण्याकरता महादेवाची यात्रा आहे भाऊ शिव जयंती आहे भीम जयंती आहे शहीद बिरसा ठेवून दे पुस्तक वाचू नका शहीद त्याच्यात गाणे मोठे सुंदर आहेत तुला सांगू का एखादं गाणं तुम्हाला कळलं पाहिजे हे ऐका आता शिक्षण सोडून संसारी करती मग्न 9 नंबरचं पान आहे दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दीवाना लगता है मला दूल्हे का चेहरा सुहाना लगता है वाह दुल्हन का तो दीवाना लगता है चांगला का याचा आवाज चांगला आहे नंतर वाच आता नको वाच म्हणा दूल्हे का चेहरा तू नको म्हणू ना उठ नको यायला म्हणू दे ना त्याला पार्टीशन काढणार आहे का ते तू गावात अरे गावाचे तुकडे करून सत्यानाश करू नको
त्याला म्हणता येते म्हणून त्यानं हा किती गोड म्हणून राहिला. या मॅडम आता पा कसं लिहिलं आजोबानं गाणं. अरे शिक्षण सोडून संसारी करते मग्न, कमी वयात पोलीस करते लग्न. आलं लक्षात. महिलांना हे गाणं म्हणता येते. तुले का चेहरा सुहाना लगता है, दीवाना लगता है. अरे शिक्षण सोडून संसारी करती मग्न, कमी वयात पोलीस करते लग्न. म्हणून बाबू हे गाणं आहे समाज सुधारण्याचं. आपल्या मुलीचं लग्न कमी वयात करू नका. जरी मुलगा नोकरीवर आहे तर तिचा मुर्दा पाहायचा काय की नातू पंतू पाहता, मुलं पाहता की तिथे मारून टाकता. म्हणून कमी वयात लग्न करू हे ग्रामगीता सांगते. शिक्षण सोडून संसारी करती मग्न, कमी वयात पोलीस करते लग्न. अरे पहिल्या वर्षी मुलगी झाली, कमी वयात लग्न झालं. तुम्हाला राहिले नाही कळत, त्या मम्मीला समजून राहिलं. त्या मम्मीचे 2 बाळंपण झाले ना, काही काही मम्मीचे 4-4, 5-5 झाले. तुम्हाला काय आहे माणसाईले लेकरं पैदा करायची त्रास तुम्हाला आहे काय? तुम्ही तर रिकामचोट रेडीच राहता. बाबू तुमचा जन्म झाला त्या मम्मीले त्रास झाला की पप्पा त्रास रे. 9 महिने 9 दिवस कधी तू खुंबा मारस, कधी टोंग्या मारस. त्या बापाला कोणता त्रास होता? त्या बापा तर फुलो तेरा तेरा कलियों की रंग तेरा देखेंगे. वा काय लेकरं जोरदार पैदा केले व मावशी. बरं अवघ्या लेकरांचा पाठ आहे. बाबू तो बाप त्या माईले कुठलोक म्हणते फुलोसा चेहरा तेरा. 2 लेकरं होय ते लोक आणि तिच्या हड्ड्या झाल्या आणि चेहरा बदलला की मग नाही म्हणत तो बाप. मग म्हणते त्या मायले का तो का तेरा तेरा. ऐका ऐकून घे ना, ऐकून घे ना. तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. अरे का तो का तेरा तेरा. ऋतने का अंदाज तुझे छोड़ दूंगा मैं, मुश्किल कर लूंगा मैं. शादी का इरादा है, तुझे छोड़ दूंगा मैं, दूसरी कर लूंगा मैं. शादी का इरादा है. अरे बोलो का तेरा तेरा. लक्षात घ्या बाबू, मी जे बोलून राहिलो हे मनोरंजन करायसाठी नाही बोलत. माझं जे कीर्तन आहे प्रत्येक शब्द हृदयाला लागायसाठी आहे. मी हे गाणं तुम्हाला मनोरंजनाकरता नाही म्हणत. माझं कीर्तन आहे आधुनिक विचाराचा सत्यपाल आहे. महाराज महाराज मी होत नाही. कोण्या बाईले माणसाले पाया लागू देत नाही, माय पाय धुवू देत नाही आणि बाईले तीर्थ पिऊ देत नाही. मला जमत नाही बाबू. मी गाडगे बाबाच्या विचाराचा आहो. जगामध्ये तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, संत जगनाळे बाबा हे वेगळे महाराज आहेत वारकरी. आणि हे बाकीचे जे महाराज महाराष्ट्रात येऊन राहिले ना,
महाराष्ट्रात जे महाराज येऊन राहिले आपल्याला चिवत्या बनवायले, आपल्या बायाले फसवायसाठी येऊन राहिले. आपल्या महाराष्ट्रात काय संत कमी आहेत? तेली समाजामध्ये संत जगनाळे बाबा झाले, पण आपण वाचत नाही. घरची करते देवादेवान, बाहेरचे मॅक्सी शिवा. म्हणजे स्वतःच्या बायकोले कदर ना करत. आणि शेजारी वहिनी तुम्ही काहून नाही आल्या? तुम्ही आल्या असत्या तर बरं झालं असतं वहिनी. अरे कुत्र्या, स्वतःच्या बहीणवर प्रेम नाही आणि बायकोच्या बहीणवर एवढं लाळ करत तिचा. आणि राहते राहते बायकोच्या नंतर तिली उप बायको करून टाकते, उपसभापती सारखी. आपण खरं बोलतो, खोटं असेल तर सांगा. अनेक गावामध्ये, अनेक घरामध्ये मावशीत दुसरी बायको केली. आता मी वरच नाही सांगत राजकारणाचं, तुम्ही वाचूनच राहिले. एक मॅन दोन तलवारा. तुमचं काही खरं नाही. तुम्ही काय एकरी उत्पन्न पाहिलं कवडीतून, कुठून एकच तर सांभाळता जाते तर दुसरी कुठून सांभाळणार? तुमची गोष्ट नाही काकू, तिकडची गोष्ट आहे. म्हणून मला हे का मानता? आज शंकराची जरी महाशिवरात्री आहे, पण पार्वती माता जोडील्या आहेत ना माय. म्हणून आवड तुला बेलाच्या पानाची, आवड तुला बेलाच्या पानाची, आवड तुला बेलाच्या पानाची. बेलाचं झाड महादेवाले का आवडलं? कोणती बाई सांगते? साडी देऊन सत्कार करतो मी त्या माझ्या बहिणीचा. बेलाचं झाड महादेवाच्या पिंडीवर तुम्ही बाया टाकता ना का? बोला, महिलांनी बोला, बोलत जा. बेलाच्या झाडाचं महत्व तुम्ही महिलांनी बोला, तुम्ही बाया बोलत जा, घाबरत नको जाऊ. मग ग्रामपंचायत मध्ये काय तीर मारशीन होतो? सरपंच बायको होईन